म्हणतात ना, स्वामींची परवानगी असेल तरच अक्कलकोटला जायचा योग येतो. आणि आमच्यासोबतही अगदी तसंच झालं. अक्कलकोटला जायची काहीच प्लॅनिंग नव्हती, पण अचानक स्वामींची इच्छा असावी तसा प्लॅन झाला. रात्रीची 11 वाजताची ट्रेन होती. पुढील सकाळ खिडकीतून दिसणाऱ्या सूर्योदयाची. प्रत्येक नवीन सकाळ काहीतरी नवीन शिकून जाते आणि आजची सकाळ ही होती स्वामींच्या दर्शनाची. खिडकीतून दिसणाऱ्या सकाळचे हे सुंदर दृश्य, पहाटेचा सूर्य, थंड हवा आणि मनातील दर्शनाची उत्सुकता, या सगळ्यामुळे प्रवास खूपच आनंददायी वाटत होता. आणि बघता बघता कधी आम्ही सोलापूर स्टेशनला पोचलो हे कळलंच नाही. सोलापूर स्टेशनवर पोचल्यावर अक्कलकोटचा प्रवास सुरू झाला. रिक्षामधून जाताना रस्त्यावरील दृश्य पाहत पाहत मनात एकच विचार चालू होता. आता काही वेळात स्वामी समर्थांच्या पवित्र भूमीत पाऊल ठेवायचे आहे. प्रत्येक किलोमीटरसोबत दर्शनाची ओढ आणि उत्सुकता वाढतच जात होती. अक्कलकोटच्या छोट्या छोट्या गल्लीमधून आम्ही चालत हॉटेलकडे निघालो. हॉटेल अगदी मठाच्या समोरच होतं. हॉटेलमध्ये पोचून आमच्या बाल्कनीमधून दिसलेले पवित्र वटवृक्ष पाहून मन भरून आले. अखेर तो क्षण आला ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. स्वामींच्या मठात प्रवेश करताच मनाला एक वेगळीच शांतता जाणवली. मंदिरात सर्वत्र भक्तिमय वातावरण होते. श्री स्वामी समर्थ जयघोष ऐकू येत होता आणि मन अगदी प्रसन्न झाले. स्वामींच्या चरणी नतमस्तक होताना एकच प्रार्थना होती, सर्वांना सुख, समृद्धी आणि चांगले आरोग्य लाभो. काही क्षणांसाठी सर्व चिंता विसरून मन फक्त स्वामींच्या चरणी एकरूप झाले होते. स्वामींचे दर्शन घेऊन आम्ही साईडलाच असलेल्या हनुमान मंदिरात गेलो. त्यानंतर आम्ही श्री स्वामी समर्थांच्या समाधी मंदिराकडे निघालो. स्वामींनी जिथे आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली ते हे पवित्र स्थान भक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या मंदिरात प्रवेश करताच एक वेगळी शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा जाणवली. स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढील दर्शनासाठी तुळजापूरकडे रवाना झालो. आता ओढ होती महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी यांच्या दर्शनाची. रस्त्यावरील सुंदर दृश्य पाहत पाहत प्रवास सुरू होता. वाटेत जाताना एक छोट्याशा उसाच्या रसाच्या दुकानाजवळ थांबलो. थंडगार उसाचा रस प्यायल्यानंतर थकवा थोडा कमी झाला आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आम्ही. काही वेळानंतर आम्ही तुळजापूरला पोचलो. मनात फक्त आई तुळजाभवानीच्या दर्शनाची उत्सुकता होती. आम्ही गेटकडे बग्गीमध्ये बसलो आणि त्यांनी आम्हाला स्ट्रेट मंदिराच्या मेन दरवाजापर्यंत सोडले. मंदिराकडे जाताना बेअरफूट दगडी पायऱ्यांवरून पाय चांगलेच भाजून उठत होते. त्यात गर्दी आणि उकाड्यामुळे प्रवास थोडा कठीण वाटत होता. पण शेवटी आईच्या दर्शनाची ओढ सगळ्या त्रासावर मात करत होती. दर्शनानंतर जेवण करून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. परत जाताना वाटेत आम्हाला एक मँगो फार्म दिसले. तिकडे त्यांच्या बॅक साईडला आंब्याच्या बागा होत्या.
निसर्गाच्या सहवासात काही वेळ घालवून आम्ही पुन्हा अक्कलकोटला परत निघालो. हॉटेलवर पोचल्यानंतर शरीर खूपच थकलेलं होतं, पण मनात पुन्हा एकदा स्वामींच्या दर्शनासाठी ओढ होती. म्हणून संध्याकाळी 7:30 वाजता आम्ही अन्नछत्र प्रसाद घेण्यासाठी मंदिराकडे निघालो. अखेर चालत चालत मंदिरात पोचलो आणि स्वामींच्या अन्नछत्र प्रसादाचा लाभ घेतला. त्या प्रसादातही स्वामींची कृपा आणि प्रेमाची अनुभूती जाणवत होती. रस्त्यावरून बेअरफूट चालताना पायांना खूप त्रास होत होता, पण स्वामींच्या प्रसादासाठी केलेल्या या छोट्याशा प्रवासाचा ही एक वेगळाच आनंद होता. सकाळचा तो सुंदर सूर्योदय, थंड हवा आणि शांत वातावरण. अक्कलकोटमधील आमची ही शेवटची सकाळ होती. सकाळचे 6 वाजलेले आणि आम्ही पुन्हा मंदिराकडे निघालो. मंदिरात प्रवेश करताच पुन्हा एकदा ती मनाची शांतता आणि प्रसन्नता जाणवली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एक वाक्यात स्वामींनी आपल्या भक्तांवरील प्रेम, विश्वास आणि आधार व्यक्त केले आहे. जेव्हा जेव्हा आयुष्यात अडचणी येतात, तेव्हा स्वामींचे हे शब्द नव्याने जगण्याची उमेद देतात. अक्कलकोटला आल्यावर या वाक्याचा अर्थ अधिकच जाणवतो. काही क्षण स्वामींच्या चरणी व्यतीत करून मनात एकच भावना होती, स्वामींची कृपा आणि आशीर्वाद आयुष्यभर असाच सोबत राहावा. पवित्र वटवृक्षाला दोरा बांधून स्वामींचा आशीर्वाद घेतला. भक्तांची अशी श्रद्धा आहे की या वटवृक्षाला मनापासून केलेली प्रार्थना स्वामींपर्यंत नक्कीच पोचते. म्हणतात ना, स्वामींच्या दरबारात आलेला कोणीही रिकामी हाती परत जात नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळते. कोणाला मनशांती, कोणाला धीर, तर कोणाला नव्याने पुढे जायची शक्ती. या पवित्र वटवृक्षाखाली उभे राहून मन अगदी प्रसन्न झाले. स्वामींचे दर्शन आणि आशीर्वाद मनात साठवून आम्ही मंदिराचा निरोप घेतला. मन भरून आले होते, पण परतीचा प्रवास सुरू करण्याची वेळ झाली होती. आम्ही स्टेशनकडे जाण्यासाठी रिक्षा केली. रिक्षामधून जाताना अक्कलकोटची ती पवित्र भूमी, तिथल्या गल्ल्या आणि मंदिराची आठवण पुन्हा पुन्हा मनात येत होती. प्रवास पुढे सुरू होता, पण मनाचा एक भाग मात्र अजूनही स्वामींच्या चरणीच राहिला होता. बघता बघता स्टेशनला कधी पोचलो हे कळलंच नाही आणि स्टेशनवर आम्हाला अक्कलकोट स्टेशन ते अक्कलकोट मंदिरला जाणारी लालपरी ST बस पण दिसली. स्टेशनवर पोचल्यानंतर परतीच्या प्रवासाची लगबग सुरू झाली. ट्रेन चार्ट पाहता आम्ही आमची ट्रेनची वाट पाहत होतो. आम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 कडे जाताना मनात प्रवासाची सुंदर आठवण पुन्हा एकदा जाग्या होत होत्या. अनेक ट्रेन स्टेशनवरून येताना आणि निघून जाताना पाहायला मिळत होत्या. आता वाट होती फक्त एकाच गोष्टीची, उद्यान एक्सप्रेस येण्याची आणि मुंबईकडे परत निघायची. ट्रेन प्रवासात अशा छोट्या छोट्या गोष्टी अचानक भेटतात आणि त्यासुद्धा सुंदर आठवण बनून जातात. त्यासोबत घालवलेले ते काही क्षण आमच्या या प्रवासात अजून एक गोड आठवण जोडून गेले. अखेर ट्रेनमध्ये बसून आमचा मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू झाला. ट्रेनमध्ये खाण्याचे विविध प्रकार विकायला येत होते. खिडकीबाहेरची बदलत जाणारी दृश्य पाहताना मनात मात्र अक्कलकोट आणि तुळजापूरच्या सुंदर आठवणी पुन्हा पुन्हा उमटत होत्या. प्रवास संपत होता, पण स्वामींचा आशीर्वाद सोबत घेऊन आम्ही मुंबईकडे परत निघालो. अखेर आमचा हा अक्कलकोट आणि तुळजापूरचा आध्यात्मिक प्रवास इथे संपतो. या 2 दिवसात अनेक सुंदर अनुभव मिळाले, काही आव्हाने पण आली.
पण स्वामी समर्थ आणि आई तुळजाभवानी यांच्या दर्शनाने सर्व प्रयत्न सार्थकी लागले. जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा नक्कीच असते. या विश्वासासोबत हा व्लॉग इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय स्वामी समर्थ, जय तुळजाभवानी.